नमस्कार. तर आज आपण आलोय साकुरे गावातील प्रगतशील शेतकरी व उत्कृष्ट ऊस उत्पादक हर्षवर्धन बोरस्ते यांच्याकडे. तर आज आपण त्यांच्याकडं ड्रीप इरिगेशन बद्दल थोडंफार त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. ते त्यांच्या प्लॉटवरती त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल. तर आपलं नाव, पत्ता वगैरे बाकीच्या गोष्टी. माझं नाव हर्षवर्धन बोरस्ते आहे. मी साकोरे येथे माझं सगळं कार्यक्षेत्र आहे आणि जवळपास 5 हेक्टर आम्ही ऊसाची लागवड दरवर्षी करत असतो आणि संपूर्ण ऊस उत्पादने आमचं ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आम्ही ठिबक करत असतो आणि त्याच पद्धतीने सगळं नवतंत्रज्ञानाच्या हिशोबाने फर्टिगेशन आम्ही त्या इरिगेशनमधून करतो. किती वर्षांपासून तुम्ही ड्रीप इरिगेशन वापरता? गेल्या 16-17 वर्षापासून आम्ही ड्रिप इरिगेशन याच्यामध्ये लागू केलेलं आहे. आणि काय कारण की तुम्ही ड्रिप इरिगेशनकडे वळाले फ्लड सोडून? लेबर शॉर्टेज, त्याचबरोबर पाणी वाचवणं. मध्यंतरी बरेचसे अशी वर्ष होते जिथे पाणी कमी पडायचं उन्हाळ्याच्या टायमामध्ये. तर ठिबक सिंचनाचं एक फायदा किंवा कारण असं होतं की वॉटर सोल्युबल खतं त्याच्या माध्यमातून देता येतात. त्याचबरोबर पाण्याची बचत होते आणि लेबर पण कमी लागतात. त्यामुळे ठिबक सिंचनाचा पर्याय आम्ही निवडला. अच्छा, ठिबक सिंचन वापरल्यामुळे पाण्यामध्ये तरी किती टक्क्यांपर्यंत बचत झाली आपली? निम्म्यापर्यंत बचत झाली. म्हणजे जिथे 10 लिटर लागेल तिथे 5 लिटर लागतं. अच्छा, आणि काही उत्पादनात काही घट आपली? नाही, उत्पादनात घट नाही, उलट उत्पन्न वाढलं. एकाच वेळी संपूर्ण क्षेत्र ठिबकाच्या अंतर्गत आल्यामुळे आणि फ्लड इरिगेशनला जिथे 2-4 दिवस लागतं तिथे या ठिबकमुळे एका दिवसामध्ये संपूर्ण इरिगेशन होतं. जास्त इरिगेशन वापच्या कंडिशनला देत असल्यामुळं रूट झोन पण चांगला ऊसाचा होऊन त्याचं वेट पण आम्हाला चांगल्या मात्रामध्ये वाढलं. काही आपल्याला खतं किंवा औषधांची मात्रा वापरण्यात काही? नाही, मात्रा म्हणजे जेव्हा आपण ऊसाची लागवड करतो तेव्हा जो पहिला ब्रॉडकास्टिंगचा जो विषय असतो किंवा लोक बरेचदा आम्ही आधी 1846 किंवा काही जे वॉटर अनसोल्युबल ग्रेड 10-26 आम्ही ब्रॉडकास्ट करायचो. पण आता वॉटर सोल्युबल आल्यामुळे आणि ड्रिप इरिगेशन असल्यामुळे आम्ही ते फर्टिगेशनमधूनच देणं उचित आहे असं समजतो. त्याच्यामुळे खताची पण बचत होते आणि योग्य ठिकाणीच ते खत जातं. ड्रिपमुळे खोडाच्या म्हणजे ऊसाच्या बुडाशीच ते खत गेल्यामुळे त्याचा योग्य वापर त्या पिकासाठीच होतो आणि वाया कुठल्या प्रकारचं जात नाही असं आम्हाला एक निदर्शनास आलं. अच्छा, आणि काही तण व्यवस्थापनामध्ये काही मदत होते का इरिगेशनची? तण व्यवस्थापन आता कसं आहे, याच्या सरी असल्यामुळे आणि तेवढ्या पुरतंच इरिगेशन दिल्यामुळे तण जास्त वाढत नाही. पण जे प्री इमर्जन्स हर्बिसाईड किंवा प्री इमर्जन्स विडीसाईडचे जे काही स्प्रे आहेत ते आपण कंडक्ट करत असतो लागवडीनंतर किंवा रटून घेतल्यानंतर आपण ते करत असतो. तुमच्या मते ऊसाची शुगर किंवा क्वालिटीमध्ये काही याच्यानंतर काही फरक जाणवला तुम्हाला? 100% क्वालिटी आणि शुगर म्हणण्यापेक्षा ऊसामध्ये जो मेन घटक असतो, जो आपलं जे आपण म्हणतो की साखर निघण्यासाठी जो काही धारणा लागते, रस धारणा जे आपण म्हणतो, ज्याला करस्पॉन्डिंग ती ब्रिक्स चांगली वाढते. तर 100% खत व्यवस्थापन जर चांगलं झालं आणि पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर सगळ्याच गोष्टींना त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा मिळतो. ड्रिप सिस्टीम बसवताना सुरुवातीला प्रत्येक आपल्याला खर्च किती आला तरी जर फिल्टर, सगळं ड्रिप सिस्टीम, त्या पाईपलाईन आणि जर पहिल्यापासून सगळं करायचं असेल तर साधारण 35,000 ते 40,000 रुपये खर्च आपल्याला एकरी येतो. फिल्टर वगैरे सगळं पकडून स्टार्टिंगला त्यामध्ये लेबर वगैरे सगळं धरून. पण नंतर जर ड्रिप वगैरे चेंज करायचं असेल तर मग एक साधारण 10-12,000 रुपये फक्त आपल्याला नळ्या वगैरे असं लागतात सरासरी 5-6 वर्षानंतर, 8 वर्षानंतर. यामध्ये काही तांत्रिक अडचणी येतात का, जसं की पाईपलाईन ब्लॉक होणे किंवा ड्रिप वगैरे ब्लॉकेज? आता बरेच शेतकरी स्लरीचा उपयोग काही करतात सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्यामुळे फिल्टर वगैरे ब्लॉक होणं. पण असं सहजासहजी असे काही मोठी अडचण की ती सुटत नाही किंवा सुटणार नाही किंवा त्याच्यामधनं मार्ग निघत नाही अशी काही अडचणी येत नाही. आणि या सिस्टीमचे काही देखभाल करायचा खर्च तुमच्या अनुभवानुसार कसा आहे? नाही, जर व्यवस्थित जर वापरलं, जर वॉटर सोल्युबल ग्रेड चांगल्या क्वालिटीचे वापरले
जास्त चोक वगैरे नाही होऊ दिले तर फार काही मेंटेनन्सचा खर्च याला येत नाही. फक्त वापरण्यावरती आहे, ते योग्य वापर जर केला त्याचा तर मग अडचण येत नाही. आणि पाण्याचं प्रेशर समजा काही कमी जास्त झाला तर काही अडचण येते का? 100%. जर प्रेशर जर विहिरीवरनं जर प्रेशर कमी भेटलं, योग्य मात्रेमध्ये पाणी न पडणं आणि त्याचा रूट झोन किंवा त्याच्या पाण्याची तहान न भागणं हा एक विषय नक्कीच आहे. तर मग 1 किलो पास्कल 1.5 किलो पास्कल पर्यंत प्रेशर आपण सहजासहजी आम्ही या ऊसाच्या क्षेत्रासाठी ठेवतो आणि ते ठेवणं अनिवार्य आहे. जर प्रेशर कमी झालं तर नक्कीच त्याचा प्रभाव पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनवरती पडतो. अच्छा, ड्रिप इरिगेशनसाठी काही शासनाच्या स्कीम आहे का आणि त्या भेटायला काही अडचणी येतात? शासनाचे स्कीम्स भरपूर आहे, पण आता काय झालं की शासनाचे स्कीम्स लवकर GR न निघल्यामुळे किंवा ॲप्लिकेशनला रिस्पॉन्स किंवा आपलं नाव येण्यामध्ये अनेक अडचणी त्यामध्ये आहेत. तर आधी आता बऱ्याचदा असं होतं की आधी ड्रिप इन्स्टॉल करून घेतो आणि त्याच्या बिलांवरती आपण सबसिडी क्लेम करणं हा एक मार्ग आहे. पण मग अवलंबून त्याच्यावरती आहे. पण मग आता सध्या तरी एक एवढ्या कालावधीमध्ये तरी शासनाच्या स्कीम्स अजून काही उपलब्ध शेतकऱ्यांना होताना दिसत नाही आहे. अच्छा, काही प्राण्यांमुळे किंवा उंदरांमुळे काही ड्रिपचं नुकसान होतं किंवा उंदरांमुळे ड्रिपचं नुकसान होतं. जेव्हा ड्रिप नवीन असतं तेव्हा त्याला कोटिंग असतं म्हणून थोडे दिवस आपल्याला त्याच्यापासून बचाव मिळतो. म्हणजे त्याच्या वासाने काही पण एक ठराविक पॉईंट किंवा ठराविक कोपरा हा कधी डॅमेज झालेला दिसतो. पण खूप काय असं मेजर अडचण नाही. त्याला जर आपण प्रॉपर जर ट्रीटमेंट केली, समजा त्याचं जर अँटी रिपेलेंट किंवा रॅट रिपेलेंट जर आपण लावले तर त्याचा फार काही अडचण आपल्याला दिसत नाही. अच्छा, समजा ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ऊसासाठी पारंपरिक पद्धतीची शेती आणि ड्रिपमध्ये, या दोन्ही पद्धतीमध्ये फ्लड आणि ड्रिप त्यात कोणची फायदेशीर आहे? नाही, ड्रिप केलेलं नक्कीच फायदेशीर आहे. लेबर वाचवता येतं. त्याचबरोबर आपल्याकडे लाईटचा जो टायमिंग आहे, समजा रात्रीची लाईट असते बऱ्याचदा सिंगल फेजमध्ये, तर रात्रीच्या लाईटमध्ये प्राण्यांची भीती जास्त असते प्लॉटमध्ये. पण जर आपल्याकडे जर ठिबक सिंचन असेल तर ते आपली ती भीती आपल्याला टाळता येते. त्याचबरोबर वॉटर सोल्युबल ग्रेड आपल्याला वेळोवेळी देता येतात. बऱ्याचदा लेबर अभावी बरेचसे खतं राहून जातात की आपल्याला नाही देता येत. पण ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येतात. खत सोडायचा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला ते फर्टिगेशन करता येतं. त्याचबरोबर योग्य प्लांटेशन असल्यामुळे आणि योग्य त्याचं व्यवस्थापन होत असल्यामुळे कांड्या व्यवस्थित मिळतात. त्याचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ लिमिटेड होऊन आपल्याला ब्रिक्स जास्त मिळते आणि नक्कीच चांगलं एक वापशावर पाणी किंवा एक चांगलं वॉटर मॅनेजमेंट आपण त्यामध्ये करायला आपण यावर्षी जरी आपलं कारखान्यामध्ये माल गेला त्याच्यामध्ये ब्रिक्स आणि कांड्या किती आणि एकूण ओव्हरऑल हेक्टरी उत्पादन किती निघालं आपल्यावर? साधारण 17 ते 18 कांड्या आपण ऊसाचं उत्पादन याच्यात घेतलं. 20-22 शुगर होती. साधारण 100 टन प्रति हेक्टर अशा हिशोबाने आपलं हार्वेस्टिंग या वर्षी झालं आणि 80 रुपये व्हरायटी. अच्छा, आणि याच्यावर आपण खुश आहे का जेवढं आपलं उत्पादन निघालं त्यावरती? हो, 100% खुश म्हणण्यापेक्षा जितकं काम केलं त्याचा रिझल्ट आम्हाला टाईमात भेटले आणि अजून 10-12 टन 15 टन जास्त वाढलं पाहिजे अशी आमची अपेक्षा येत्या सीझनकडून राहील. वाढण्यासाठी तुम्ही अजून यामध्ये काय सुधाराव करणार तुमच्या कामगिरीमध्ये? याच्यामध्ये मागच्या वेळेस थोडंसं पाण्याकडे दुर्लक्ष झालं होतं, तर ते दुर्लक्ष टाळून व्यवस्थित पूर्ण एरिया ठिबकाच्या अंतर्गत येतोय का, व्यवस्थित पाण्याचा स्प्रेड संपूर्ण ठिकाणी मिळतोय का, तर ते चेक करून आणि अजून खतांची मात्रा सोल्युबल ग्रेड जास्त प्रमाणामध्ये वापरून त्याचं योग्य व्यवस्थापन करून अधिक उत्पादन वाढवण्याचा आमचा विचार आहे. आणि तुम्ही ड्रिप इरिगेशन वापरण्याचा बाकीच्या शेतकऱ्यांना सल्ला द्याल का? 100% ड्रिप इरिगेशन वापरल्यामुळे अनेक त्याचे फायदे आहेत. शेतकऱ्यांचं एक हेडेक फ्री काम या गोष्टीमुळे होतं आणि खरं तर आज संपूर्ण हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रोनॉमी किंवा ॲग्रिकल्चर हे संपूर्ण ठिबकाच्याच अंतर्गत यायला पाहिजे. पाण्याचं संकट आपल्याला माहीत नाही कधी येतं काय येतं. आज पाणी आहे म्हणून त्याला कशाही पद्धतीने वापरून जमिनीची झीज होता का म्हणजे व्यवस्थित मॅक्झिमम प्रोडक्शनही घेता आलं पाहिजे आणि त्याच्यावरून इकॉनॉमिकली पण ते परवडण्यासारखं आहे. इन्स्टॉलेशन कॉस्ट जरी जास्त राहिली तरी पण जे शेतकरी आहे जे वारंवार किंवा दिवसेंदिवस या ऊसाच्या शेतीकडे आपलं एक मुख्य स्रोत म्हणून बघतात, तर त्यांनी ड्रिप इरिगेशन हे नक्कीच केलं पाहिजे. त्याचे फायदे त्यांच्यासाठी अधिकाधिक आहेत आणि ते केल्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत, लेबर प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर आपण मात करू शकतो. धन्यवाद.
धन्यवाद सर, आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल.